नमस्कार. आजचा माझा दिवस चालू झाला माझ्या ठाकूर विलेजच्या सलूनवरून. आज ह्या माझ्या फर्स्ट क्लायंट होत्या ज्यांना टचअप करायचं होतं. पण त्यांचं कन्फ्युजन हे होतं, जेव्हापासून मी टचअप करते नेहमी मला सगळ्यांनी डार्क कलर केलाय. सो मी त्यांना शॉशकॉफचा कलर सजेस्ट केला. शॉशकॉफमध्ये तुम्ही लाईट शेडवर सुद्धा 100% ग्रे कव्हर करू शकता. आणि इकडे आल्या माझ्या सेकंड क्लायंट पूनम मॅम. पूनम मॅम माझ्या खूप वर्षापासून ऑलमोस्ट 15 इयरपासून क्लायंट आहेत आणि त्या माझ्यावर ब्लाइंडली ट्रस्ट ठेवतात. आज होतं पूनम मॅमचं मेकओव्हर. ऑलमोस्ट 6 मंथ नंतर आम्ही त्यांचा हेअर मेकओव्हर करत होतो. सो लास्ट जो आमचा कलर होता 6 to 8 मंथ्स बॅक होता. त्यांना जी न्यू ग्रोथ होती ती डार्क वाटत होती. बट शी वॉज लाइकिंग द बॉटम कलर. सो आम्ही काय केलं, पूर्ण हेअरमध्ये बेबी लाईट्स केलं आणि हा होता त्यांचा फायनल बेबी लाईटचा कलर. त्यांना ग्लोबल एकदम लाईट नको हवं होतं, सटल ब्राऊनमध्ये हवा होता. सो आम्ही त्यांच्या हेअरमध्ये बेबी लाईट्स ॲड केले, प्लस त्यांच्या हेअरमध्ये ग्लोबल कलर सुद्धा केला. जो त्यांच्या प्रॉपर स्किन टोनवर जात होता, ना एकदम लाईट होता, ना एकदम सटल होता. शी वॉन्टेड समथिंग कॅरेमेल ब्राऊन, कॉफी ब्राऊन सारखा कलर. सो हा होता पूनम मॅमचा फायनल रिझल्ट आणि केवढा छान वाटतोय त्यांचा हेअरचा मेकओव्हर. हा मेकओव्हर करायला मला ऑलमोस्ट 5 to 6 आवर्स लागले. त्याच्यानंतर लास्ट क्लायंट आल्या ज्यांचा सुद्धा ग्लोबल हेअर कलर होता. आजचा माझा अख्खा दिवस बिझी गेला. मी आज पूर्ण दिवस ठाकूर विलेजलाच होती.